नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये जून 2012चा UGC नेटचा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. आपण आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, म्हणजेच ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर UGC नेटचे सॉल्व झाल्यानंतर थर्ड पेपर आणि त्यानंतर मी सेटचे ऑल क्वेश्चन पेपरसुद्धा सॉल्व करणार आहे. मला कमेंटमध्ये असं आलं होतं की मॅडम सेट पेपरचे पण सेट क्वेश्चन पेपर पण सॉल्व करा, तेही मी करणार आहे. पण तुम्ही जे क्वेश्चन पेपर मी टाकत आहे त्याची चांगली तयारी करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हू वॉज द चेअरमॅन ऑफ नॅशनल पॉलिसी ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम? त्याचा आन्सर आहे बी, DP चट्टोपाध्याय. IMP क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन याआधी आलेला आहे. आपल्याला एक लक्षात ठेवा, नॅशनल पॉलिसी ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम ही कधीची आहे? 1986ची आहे आणि त्याचे चेअरमॅन कोण होते? DP चट्टोपाध्याय. क्वेश्चन नंबर 1 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. द सिग्निफिकन्स ऑफ द इयर 2011 फॉर LIS एज्युकेशन इन इंडिया इज. 2011 हे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये कोणतं इयर्स म्हणून साजरं केलं जातं? त्याचा आन्सर आहे डी, सेंचुरी इयर. हे काय अशी क्वेश्चन आता येण्याची शक्यता नाही, तरी पण तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. डिजिटल रेफरन्स सर्व्हिस कॅन बी ऑफर्ड थ्रू आस्क युअर लायब्ररियन. डिजिटल रेफरन्स सर्व्हिस कॅन बी ऑफर्ड थ्रू आस्क युअर लायब्ररियन. क्वेश्चन नंबर 3 आन्सर सी. Next question number 4. Biotechnology is formed as a result of fusion. Biotechnology fusion. आता याच्यामध्ये मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ज्यावेळेस असे क्वेश्चन असतात त्यावेळेस जर तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी लिहिलं, वेगळ्या पेजवर नोट डाऊन करून ठेवलं तर अभ्यास करायला सोपं जाईल. जसं की रिसर्च मेथोडॉलॉजी डिस्टिलेशन, हा पण क्वेश्चन खूप फेमस आहे, खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे हा. रिसर्च मेथोडॉलॉजी हे कोणत्या फॉर्ममध्ये येतं? डिस्टिलेशन. तसंच बायोटेक्नॉलॉजी फ्युजन, बायोकेमिस्ट्री पण फ्युजनच आहे. असे जर तुम्ही नोट डाऊन करून ठेवलं तर अभ्यास करायला सोपं जाईल आणि तुम्हाला लक्षात ठेवण्यास देखील सोपं जाईल. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 5. द ऑर्डर ऑफ सिग्निफिकन्स ऑफ थिंग्स, मटेरियल अँड ॲक्शन अमंग व्हायरस कंपोनंट्स of a component subject was expanded by E.J. Coates. आन्सर बी. बघा मी गेल्या वेळेला सांगितलं होतं, कोट्स यांची जी इंडेक्सिंग सिस्टीम होती त्यांच्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी हे केलेल्या होत्या. कोणत्या? थिंग्स, मटेरियल अँड ॲक्शन. E.J. कोट्स. लक्षात ठेवा, हे जोड्या लावायला सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. E.J. कोट्स, थिंग्स, मटेरियल अँड ॲक्शन. क्वेश्चन नंबर 5 आन्सर बी. Next question number 6. Relational database is answer C, manipulation command which related record in different fields. Relational database is manipulation commands which related record in different field. Question number 6 answer C. Next question number 7. शोधगंगा इज अ रिपॉझिटरी ऑफ. आन्सर बी, ई-थिसिस. शोधगंगा इज रिपॉझिटरी ऑफ ई-थिसिस. शोधगंगा आणि शोधगंगोत्री हे कशासाठी होते? सिनॉप्सिस ऑफ थिसिससाठीच होते, म्हणजे प्रबंधासाठी तयार केलेल्या ह्या गोष्टी आहेत शोधगंगा आणि शोधगंगोत्री. त्याच्यामुळे इथं शोधगंगोत्री जरी असतं तरी त्याचा आन्सर ई-थिसिसच आलं असतं. क्वेश्चन नंबर 7 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. Which of the following test can be employed for hypothesis testing? त्याने विचारलेले आहेत खालीलपैकी कोणत्या हायपोथेसिस टेस्टिंगच्या टेस्ट आहेत? तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबाव, म्हणजे F टेस्ट, काय स्क्वेअर टेस्ट आणि T टेस्ट. या तीनही टेस्ट काय आहेत? हायपोथेसिस टेस्टिंगच्या टेस्ट आहेत. क्वेश्चन नंबर 8 आन्सर डी, ABC अँड करेक्ट. म्हणजेच F टेस्ट, काय स्क्वेअर टेस्ट आणि T टेस्ट या तीनही टेस्ट हायपोथेसिस टेस्टिंगच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. RLF फॉल अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चर.
याच्यावर आता पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. RRLFची स्थापना 1972 साली झालेली आहे आणि RRLF फॉल्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चर. क्वेश्चन नंबर 9, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. इंटरनेट पब्लिक लायब्ररी इज बिंग मेंटेन्ड बाय, आन्सर डी, डेक्सास युनिव्हर्सिटी. डेक्सल युनिव्हर्सिटी. इंटरनेट पब्लिक लायब्ररी इज बिंग मेंटेन्ड बाय डेक्साल युनिव्हर्सिटी. क्वेश्चन नंबर 10, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. What are the major driving force behind an information society? Answer D. Second and third are correct. म्हणजेच ICT and internet. What are the major driving force behind an information society? ICT and internet. Question number 11. Answer D. Second and 4 are correct. Next question number 12. Which libraries are functioning as depository libraries? खालीलपैकी डिपॉझिटरी म्हणजेच तिथे आपल्याला पुस्तक ठेवप्रत ग्रंथालय खालीलपैकी कोणते आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे सी. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. म्हणजेच दिल्ली पब्लिक लायब्ररी आणि कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी. दिल्ली पब्लिक लायब्ररी आणि कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी ह्या काय आहेत? डिपॉझिटरी लायब्ररी आहे. म्हणजेच त्याची इथे आपल्या पुस्तकाची पहिली प्रत ही ठेवली जाते. दिल्ली पब्लिक लायब्ररीची स्थापना 1951 साली झालेली आहे. क्वेश्चन नंबर 12, आन्सर सी. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. दिल्ली पब्लिक लायब्ररी अँड कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी. दिल्ली पब्लिक लायब्ररीची स्थापना 1951. क्वेश्चन नंबर 12, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग आर इन्क्लुझिव्ह जिओग्राफिकल सोर्स? खूप IMP क्वेश्चन, खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे आणि यावर्षीसुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण 2018ला 2020ला या दोन्ही वर्षी हा क्वेश्चन असाच आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर जिओग्राफिकल सोर्स म्हणजे खालीलपैकी कोणती भौगोलिक साधने आहेत असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे 3rd and 4 आर. त्याने आन्सर आहे बी, ॲटलास अँड इयरबुक्स. पण मॅप्स आणि ॲटलास यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे ह्यातलं जे आणि हे चुकीचं दिलेलं आहे. पण त्याचा आन्सर असं असणार आहे मॅप्स म्हणजेच नकाशे आणि ॲटलास हे दोन्ही काय आहेत? जिओग्राफिकल सोर्स आहेत. क्वेश्चन नंबर 13, आन्सर फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. तुम्ही हे लक्षात नका ठेवू, फक्त ते कोणते जिओग्राफिकल सोर्स आहेत तेवढंच लक्षात ठेवा, मॅप्स आणि ॲटलास. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. विच प्रिन्सिपल आर कोरायली टू ऑल पिक्चर प्रिन्सिपल्स? आन्सर सी. फर्स्ट अँड थर्ड करेक्ट. काउका प्रिन्सिपल आणि होल ऑर्गन प्रिन्सिपल हे काय आहेत? ऑल पिक्चर प्रिन्सिपल्स. काउकाफ प्रिन्सिपल आणि होल ऑर्गन प्रिन्सिपल. क्वेश्चन नंबर 14, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. The factors that infuse computer file organization are speed of access, storage space आणि फाईल ओकॅसिटी. हे काय आहेत? कॉम्प्युटर फाईल ऑर्गनायझेशन आर आहे. द फॅक्टर्स ऑफ दॅट इन्फ्यूज कॉम्प्युटर फाईल ऑर्गनायझेशन आर. आन्सर बी. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. स्पीड ऑफ ॲक्सेस, स्टोरेज स्पेस and file opacity. Question number 15, answer B. Next question पाहूया. Question number 16. Major problem of information communication technology are information overload, information insecurity आणि lack of control over communication. मेजर प्रॉब्लेम ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत? तर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, इन्फॉर्मेशन इनसिक्युरिटी आणि लॅक ऑफ कंट्रोल ओव्हर कम्युनिकेशन. क्वेश्चन नंबर 60, आन्सर सी. फर्स्ट, सेकंड अँड 4 आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग्स आर ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम? ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम कोणत्या आहेत असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट, थर्ड अँड 4 आर करेक्ट. म्हणजेच द्रुपल, जुमला आणि ओपन CMC.
द्रुपल जुमला आणि ओपन CMC ह्या ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम्स आहेत. या तिन्ही ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम्स आहेत. कधी कधी क्वेश्चन असं येऊ शकतो की द्रुपल जुमला आणि ओपन CMC हे काय आहेत खालीलपैकी, तर त्याचा आन्सर येणार ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यामुळे उलटं सुद्धा विचारलं जाऊ शकतो. तर क्वेश्चन नंबर 17 आन्सर डी. विच ऑफ द फॉलोइंग्स आर ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम? Drupal, Joomla and Open CMC. Next question. Question number 18. Which of the followings are not style of citation? खालीलपैकी कोणतं स्टाईल नाही आहे, सायटेशनचं स्टाईल नाही आहे, त्याचा आन्सर आहे सी. फर्स्ट अँड फोर आर करेक्ट. म्हणजेच अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स आणि लिटिल सायन्स आणि बिग सायन्स हे काय आहेत? बुक्स आहेत. अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स हे 1967 साली झालेलं आहे आणि ती एक कॅटलॉगिंग सिस्टीम आहे, कालिका संहिता आहे. आणि लिटिल सायन्स बिग सायन्स हे अल्विन टॉपलर यांचं आहे, ते त्यांचं बुक आहे. आणि हे MLA हँडबुक ऑफ रायटर्स ऑफ रिसर्च पेपर्स आणि शिकागो स्टाईल मॅन्युअल हे काय आहेत? स्टाईल ऑफ सायटेशन आहेत. म्हणून यांनी काय विचारलं होतं क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉट स्टाईल ऑफ सायटेशन, यापैकी कोणतं नाही असा विचारलं आहे. त्यामुळे कधीही क्वेश्चन नीट वाचा. माझं स्वतःचाच अनुभव सांगते, मला क्वेश्चनचा आन्सर येत असताना मी क्वेश्चन नीट न वाचल्यामुळे माझं आन्सर चुकलं होतं. मला असं वाटलं होतं की काय आहे असं विचारले, पण त्यांनी काय नाही हे विचारलेलं हे व्यवस्थित मी वाचलंच नाही. त्याच्यामुळे कधीही क्वेश्चन पेपर वाचत असताना क्वेश्चन हा 2 ते 3 वेळा वाचा आणि तेव्हाच त्याचा आन्सर बघा. क्वेश्चन नंबर 18 आन्सर सी. फर्स्ट अँड फोर आर करेक्ट. अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स and little science and big science is not style of citation. बघा याच्यामध्ये आपल्याला ह्याचे इयर्स पण माहीत पडले, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि अशा शॉर्ट ट्रिक्स आणि अशा ह्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग्स आर स्कूल ऑफ मॅनेजमेंट थ्रू थॉट? आन्सर डी. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. सायंटिफिक मॅनेजमेंट स्कूल, ह्युमन बिहेवियर स्कूल आणि क्लासिकल स्कूल हे काय आहे? मॅनेजमेंट स्कूल आहेत. मॅनेजमेंट थॉटसाठी कोणते स्कूल्स होते? तर सायंटिफिक मॅनेजमेंट स्कूल, ह्युमन बिहेवियर स्कूल आणि क्लासिकल स्कूल हे तिन्ही मॅनेजमेंट थॉट्स आहेत. स्कूल ऑफ मॅनेजमेंट थॉट्स. क्वेश्चन नंबर 19 आन्सर डी. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. Users can have access to large number of e-journals and reason users are not aware of using e-journals. त्याचा आन्सर बी. Both A and are true but R is not correct explanation of A. म्हणजे हे दोन्ही काय आहे? ट्रू आहे, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते बरोबर नाही. क्वेश्चन नंबर 20 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. Book selection must be done judiciously and reason resource sharing is the need of the hour. दोन्ही ट्रू आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय आहे? बरोबर आहे. बुक सिलेक्शन हे करताना आपल्याला व्यवस्थित करावं लागतं आणि रिसोर्स शेअरिंग हे आपलं नीड आहे, गरज आहे. बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. प्रायमरी सोर्स प्रोव्हाइड most authentic information for research. Primary source provide most authentic information for research and reason primary source are highly unorganized. दोन्ही ट्रू आणि परंतु त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते करेक्ट नाही. बोथ A and R करेक्ट बट R is not correct explanation of A. प्रायमरी सोर्स जे आहेत म्हणजेच प्राथमिक साहित्य आपल्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतात आणि ते हायली अनऑर्गनाइज आहेत. हे दोन्हीही बरोबर आहे, परंतु त्याचं जे रिझन आहे ते त्याला साजेसं नाही. क्वेश्चन नंबर 22 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. Abstracting service facility literature review and literature review summarize major finding of virus studies. आन्सर सी. बोथ A and R ट्रू. दोन्ही कसे आहेत? ट्रू आहेत. Question number 24. Name authority file should be used in a library and reason all works of an author should be collected. Answer आहे B.
दोन्ही ट्रू आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय आहे, बरोबर आहे. नेम ऑथॉरिटी फाईल ही कशामध्ये यूज केली जाते, लायब्ररीमध्ये यूज केली जाते आणि त्याचं ऑल वर्क्स ऑफ ॲन ऑथर शुड बी कलेक्टेड. म्हणजे आपलं जे काही सगळं काम जे लायब्ररी ग्रंथालयातलं जे जे आपल्या गोष्टी असतात ते आपण काय करत असतो, या नेम ऑथॉरिटी फाईलमध्ये कलेक्ट करत असतो, नोट डाऊन करून ठेवत असतो. क्वेश्चन नंबर 24 आन्सर बी, दोन्हीही ट्रू आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. क्लासिफिकेशन प्लेज a significant role in online retrieval and reason classification played an important role in manual system. A false but R is true. Question number 25 answer D. Next question number 26. If change cannot be adopted to its framework, the organizational equilibrium will be imbalanced. And reason organization work in an environment which is marked by dynamic characteristics. दोन्ही कशा आहेत, ट्रू आहेत. असे क्वेश्चन आता विचारले जाऊ शकत नाही, त्यामुळे मी याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त देत नाही. कारण आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटायझेशन या गोष्टींवर क्वेश्चन विचारतात, त्यामुळे तुम्हाला ई सॉफ्टवेअर कोणते कोणते आहेत, आता सध्याचे नवीन सॉफ्टवेअर कोणते आहेत, सगळं सोल सॉफ्टवेअर, संजय, आता नवीन निघालेलं लिप्स आहे, हे सगळे तुम्हाला माहीत पाहिजेत, कारण याच्यावर क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 26 आन्सर सी, बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. देर इज नीड टू कंटिन्युअस इव्हॅल्युएशन अँड अप्रिशिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ लायब्ररीज अँड रिझन देर इज इकॉनॉमिक प्रेशर ऑन पब्लिक बजेट. दोन्ही ट्रू, बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. System analysis identify the flow of work and reason system analysis is not necessary if the library is automated. Answer B, A true but R is false. System analysis identify the flow of work हे बरोबर आहे आणि reason जे आहे ते चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 28 आन्सर B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. याच्यामध्ये आपल्याला अरेंज द फॉलोइंग असोसिएशन्स अकॉर्डिंग टू देअर इस्टॅब्लिशमेंट. हा क्वेश्चन बघा किती वेळा आलेला आहे, किती वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तेच रिपीट क्वेश्चन होतात, त्यामुळेच सांगते प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे नक्की करा. मग तुमचं ज्यांचे नेटचे, आज एक तुम्हाला मी जे कुणीही सांगत नाही ते सांगते, ज्यांचे नेटचे ऑल क्वेश्चन पेपर्स पार्ट असतील आणि ऑल क्वेश्चन पेपर त्यांना सॉल्व करता येत असतील, त्यांचं सेट हे नक्कीच निघतं 101% मी सांगते. त्याच्यामुळे सांगते, सेट परीक्षेचा ज्यांना फॉर्म भरायचा आहे, ज्यांना सेट परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल व्हिडिओ वॉच करा. चला सुरू करूया. आन्सर आहे सी, फर्स्ट ALA अमेरिकन लायब्ररी असोसिएशन 1876, नंतर 4 SLA स्पेशल लायब्ररी असोसिएशन 1909, नंतर सेकंड अस्लीप असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, त्याचा फुल फॉर्म हा खूप वेळा विचारला जातो म्हणून सांगते 1924, आणि ESLIC ही स्पेशल लायब्ररी आहे 1955. क्वेश्चन नंबर 29 आन्सर सी. पुन्हा एकदा सांगते, ALA 1876, SLA 1909, अस्लीप 1924 आणि ESLIC 1955. क्वेश्चन नंबर 29 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. हा क्वेश्चन पण आला होता बघा, गेल्या सेट एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर आहे बी. पहिल्यांदा थर्ड कॉपीराइट ॲक्ट रिवाइज 1957, नंतर फोर्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, नंतर फर्स्ट फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट 2002 आणि नंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 30 आन्सर बी. थर्ड कॉपीराइट ॲक्ट 1957, फोर्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, नंतर फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट 2002 आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. क्वेश्चन नंबर 30 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 31 हा रॉंग क्वेश्चन आहे, त्यातले सगळे जे इयर्स आहेत ते रॉंग्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 32
त्याचा आन्सर आहे ए. पहिल्यांदा 4 क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप 1952. नंतर 3 ऑटोमेटेड कीवर्ड इंडेक्सिंग 1978. ऑटोमेटेड कीवर्ड इंडेक्सिंग 1971. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 32 आन्सर ए. 4th क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप 1952. नंतर 3rd ऑटोमेटेड कीवर्ड इंडेक्सिंग 1971. नंतर 1st बोर्ड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग 1978. आणि नंतर 2nd क्लासिफिकेशन इन ऑनलाईन सिस्टीम 2010. क्वेश्चन नंबर 32 आन्सर ए. क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप 1952, ऑटोमेटेड कीवर्ड इंडेक्सिंग 1971, बोर्ड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग 1978 आणि क्लासिफिकेशन इन ऑनलाईन सिस्टीम 2010. हे क्वेश्चन सेपरेट देखील येऊ शकतात, कारण आता बदललेल्या पॅटर्ननुसार जास्त ब्रॉड क्वेश्चन विचारले जात नाही आहेत नेट एक्झामला. क्वेश्चन नंबर 32 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 हा पण रॉंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 34 प्रिझर्वेशन ऑफ कॉलोरा इज इंडिया जनरेट फॉलोइंग इंडेक्सिंग टर्म्स मॉडिफाय चेन इंडेक्सिंग अरेंज देम द करेक्ट ऑर्डर. हा पण क्वेश्चन महत्त्वाचा नाही तरी मी सांगते. त्याचा आन्सर आहे सी. पहिल्यांदा 4th ट्रीटमेंट 1st, नंतर 3rd डिसेस, नंतर 2nd कॉलरा, नंतर 5 मेडिसिन आणि नंतर इंडिया. अशी चेन इंडेक्सिंग म्हणजे साखळी पद्धत त्यांनी सांगितलेली आहे. असे क्वेश्चन आता विचारले जाऊ शकत नाही तरी मी तुम्हाला सांगितलं. क्वेश्चन नंबर 34 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35 हा पण क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे. मी आतापर्यंत जे तुम्हाला सॉल्व केलेले व्हिडिओ टाकलेले आहेत क्वेश्चन पेपर, त्यामध्ये हा 4 ते 5 वेळा बघा क्वेश्चन रिपीट तसाच्या तसा आलेला आहे. लक्षात ठेवा. जे खरंच माझे व्हिडिओ वॉच करत असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल की मॅडमने खूप वेळा सॉल्व केलेला आहे. फर्स्ट आन्सर आहे बी. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका 1768 ते 1771. त्याच्यानंतर एन्सायक्लोपीडिया अमेरिकाना 1829. त्याच्यानंतर 4th मॅकग्राईल एन्सायक्लोपीडिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1960 आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 1968. पुन्हा एकदा रिपीट करते. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका 1768 ते 1771, एन्सायक्लोपीडिया अमेरिकाना 1829, मॅकग्राईल एन्सायक्लोपीडिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1960 आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 1968. क्वेश्चन नंबर 35 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36 त्याचा आन्सर आहे डी. आपल्याला 2nd डेसिडॉक 1958. त्याच्यानंतर 4th नॅसडॉक 1970. नंतर 1st NIC 1975 आणि नंतर निस्केअर 2002. आता निस्केअरचं तर खूप वेळा सांगितले तरी लक्षात ठेवा. डेसिडॉक 1958, नॅसडॉक 1970, NIC 1975 आणि निस्केअर 2002. क्वेश्चन नंबर 36 आन्सर डी. बघा आलाच. पब्लिक लायब्ररी सार्वजनिक ॲक्टवर आलाच बघा क्वेश्चन. आपल्याला काय करायचे आहेत हे इयरनुसारच लावायचे आहेत. त्याच्यामुळे सांगते ज्यांना खरंच अभ्यासात यश प्राप्त करायचं आहे, लायब्ररी सायन्समध्ये काही कुठेतरी पुढे जायचं आहे, त्यांनी पब्लिक लायब्ररी ॲक्ट्स ऑल पाठ करून ठेवा. आन्सर ए. पहिल्यांदा 4th गुजरात पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2001, नंतर ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002, नंतर उत्तर प्रदेश पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2005, नंतर अरुणाचल प्रदेश पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2009. क्वेश्चन नंबर 37 आन्सर ए. पुन्हा एकदा रिपीट करते. गुजरात पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2001, ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002, उत्तर प्रदेश पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2005 आणि अरुणाचल प्रदेश पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2009. क्वेश्चन नंबर 37 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38
त्याचं देखील आन्सर एच आहे. आपल्याला आता जोड्या लावायला सांगितलेले आहेत. ऑब्लिगेशन ऑफ द स्टेट, सेकंड लॉ. ऑब्लिगेशन ऑफ द स्टेट, सेकंड लॉ. त्याच्यानंतर शेल्फ अरेंजमेंट अँड कॅटलॉग, फोर्थ लॉ. ओपन ॲक्सेस अँड शेल्फ अरेंजमेंट, थर्ड लॉ. आणि लायब्ररी लोकेशन होर्स, फर्स्ट लॉ. लायब्ररी लोकेशन, फर्स्ट लॉ. क्वेश्चन नंबर 38, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39, त्याचा आन्सर आहे सी. एशियन रेकॉर्डर ऑबिलिटी ऑफ देवानंद. त्याच्यानंतर युनियन कॅटलॉग ऑफ सायंटिफिक सिरीज, लोकेशन ऑफ स्पेसिफिक व्हॅल्यूम ऑफ जर्नल्स, बुक्स इन प्रिंट, अवेलेबिलिटी ऑफ बुक्स आणि सोशल सायन्स इंडेक्स, आर्टिकल ऑफ ग्रीन रिसोल्युशन. क्वेश्चन नंबर 39, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40, याचा आन्सर आहे डी. यूजर ओरिएंटेशन रेफरन्स सर्व्हिस, इन्फॉर्मेशन रिपॅकिंग डायजेस्ट सर्व्हिस, ट्रान्सलेशन सपोर्ट सर्व्हिस आणि इंडेक्सिंग बायोग्राफिकल सर्व्हिस. पुन्हा एकदा रिपीट करते. यूजर ओरिएंटेशन रेफरन्स सर्व्हिस, इन्फॉर्मेशन रिपॅकिंग डायजेस्ट सर्व्हिस, ट्रान्सलेशन सपोर्ट सर्व्हिस आणि इंडेक्सिंग बायोग्राफिकल सर्व्हिस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. आन्सर आहे ए. टेक्स्चुअल रिप्रेझेंटेशन, ASCII, कम्प्युटर लँग्वेज, पास्कल, नेटवर्क टूल, गोफर आणि सर्चिंग टेक्नॉलॉजीज, बुलियन ऑपरेटर्स. पुन्हा एकदा सांगते. टेक्स्चुअल रिप्रेझेंटेशन, ASCII, कम्प्युटर लँग्वेज, पास्कल, नेटवर्क टूल, गोफर आणि सर्चिंग टेक्निक्स, बुलियन ऑपरेटर. सर्चिंग टेक्निक्स, बुलियन ऑपरेटर. क्वेश्चन नंबर 41, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42, चा आन्सर आहे सी. लॉ ऑफ पर्शिनमी, ओव्हरऑल इकॉनॉमी. हा महत्त्वाचा आहे बघा, खूप वेळा आलेला आहे. लॉ ऑफ पर्शिनमीचा अर्थ काय? लॉ ओव्हरऑल इकॉनॉमी. प्रिन्सिपल ऑफ ऑस्मॉसिस, रिक्लासिफिकेशन, पेपरलेस सोसायटी, FW लॅकेस्टर आणि अपुपा पॅटर्न क्लासिफिकेशन. लॉ ऑफ पर्शिमनी, ओव्हरऑल इकॉनॉमी, प्रिन्सिपल ऑफ ऑस्मॉसिस, रिक्लासिफिकेशन, पेपरलेस सोसायटी, FW लॅकेस्टर आणि अपुपा पॅटर्न क्लासिफिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43, याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितल्यात आपल्याला. आन्सर आहे बी. हब्स, आन्सर आहे सेकंड. A physical layer device that connected multiple computer each via dedicated cable. Hubs, a physical layer device that connected multiple computers each via a dedicated cables. Second, repeater. Repeaterचा B. A physical layer device used to interconnected the media segments of an extended
नेटवर्क. त्याच्यानंतर बस टोपोलॉजी द फोर्थ. अ स्ट्रेट लाईन डेटा हॅवे दॅट कॅरियर्स नेटवर्क इन्फॉर्मेशन फ्रॉम वन नेटवर्क सिच्युएशन टू अनदर. स्विच अँड बस टोपोलॉजी. मल्टिपल ब्रिज नोन फॉर फास्टर ऑफ डेटा बिटवीन डिफरंट पार्ट्स. अशा जोड्या लावायच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक जरी आन्सर माहीत असेल आणि ते जर पर्यायामध्ये सारखं असेल तर तुम्हाला ऑल क्वेश्चनचे आन्सर मिळू शकतात. हा एक फायदा असतो जोड्या लावायच्या क्वेश्चनचे. क्वेश्चन नंबर 43 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 त्याचा आन्सर आहे सी. RRELF कोलकाता. RRELFची स्थापना सांगितली होती तुम्हाला 1972 साली. मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणजे RRELFवर 2 क्वेश्चन इथं आलेले आहेत. RRELF कोलकाता 1972 मिनिस्ट्री ऑफ कल्चर. कोन्नीमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई 1896. निस्केअर दिल्ली 2002 आणि खुदाबख्श ओरिएंटल पब्लिक लायब्ररी पटना 1891. पुन्हा एकदा सांगते. RRELF कलकत्ता, कोन्नीमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई, निस्केअर दिल्ली आणि खुदाबख्श ओरिएंटल पब्लिक लायब्ररी पटना. क्वेश्चन नंबर 44 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेत. त्याचा आन्सर आहे बी. राईट मॅन अँड राईट लायब्ररी डिप्लॉयमेंट, बजेट, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, जनरल, ISSN आणि आयडेंटिफाईंग युजर व्ह्यूज अँड एक्सपेक्टेशन TQM. पुन्हा एकदा रिपीट करते. राईट मॅन अँड राईट लायब्ररी डिप्लॉयमेंट, बजेट, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, जनरल, ISSN आणि आयडेंटिफाईंग युजर व्ह्यूज अँड एक्सपेक्टेशन TQM. ISSNचा फुल फॉर्म ज्यांना माहीत नसेल त्यांना इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर. बघा इथं आपला जून 2012चा सेकंड पेपर सॉल्व झालेला आहे. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सेट एक्झाम जवळ आलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओला वॉच करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.